लासुरे पुरातन काळापासून असलेले एक अतिप्राचीन मंदिर आहे व दर महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये भाविकांची खूप गर्दी असते। सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत इथं गर्दीचा खूप मोठा जल्लोष असतो आणि भरपूर लोक नाटेश्वर मंदिराच्या हिशोबाने दान देत असतात। त्यात साबुदाण्याचे फराळ असेल, कुणी दुधाचं बनवलेले पदार्थ असतील, केळी असतील, साबुदाणे असतील, राजगिऱ्याचे लाडू असतील, वेपर असतील, या पद्धतीने विविध लोक दिवसभरामध्ये त्यांच्या पद्धतीने वाटप करत असतात। लोकांना प्रसाद हा जो व्यक्ती नाटेश्वरचं दर्शन घ्यायला येतो त्याला प्रसाद मिळतच असतो, म्हणजे संध्याकाळपर्यंत प्रसादाची सुद्धा कमतरता इथं भासत नाही। प्रत्येक व्यक्ती हा प्रसाद घेऊन जातो व मन प्रसन्न होतं। आणि नाटेश्वराचा परिसर हा डोंगराळ भागात असल्यामुळे, प्राचीन काळापासून असल्यामुळे इथं शांततामय रम्य वातावरण असतं आणि शिवपार्वतीचा विवाह संध्याकाळी इथं केला जातो। दिवसभरमध्ये भरपूर कार्यक्रम घेतले जातात। काल तसंच भजन संध्यासुद्धा होती व आता संध्याकाळी शिवपार्वतीचा विवाह आहे। गावात रॅली निघेल मारुती पारापासून थेट नाटेश्वरपर्यंत नियोजन होईल आणि उद्या महाशिवरात्रीचा भंडारासुद्धा संपूर्ण गावाला पूर्ण परिसरातील लोकांना भंडाराचे आमंत्रण असतं आणि लोक आनंदाने भंडारासुद्धा घेत असतात। असं या नाटेश्वर मंदिराची वैशिष्ट्य। तर आमचं हे जे नाटेश्वर मंदिर जे आहे हे आधी काळापासून या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या काळातलं हे जागृत देवस्थान आहे। इथून हे पंचक्रोशीत नसून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंदिराची प्रसिद्धी आहे। या ठिकाणी आजपर्यंत ज्यांनी मनोकामना या ठिकाणी भगवान शंकराच्या समोर मांडलेल्या आहेत त्या सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्णत्वास येत असतात। म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामधूनच नाही तर गुजरात आणि जेवढं लागून असलेले मध्य प्रदेश, UP या ठिकाणाहून मोठे संत महंत या ठिकाणी या मंदिराला भेट देत असतात आणि या ठिकाणी मनोरथ त्यांचा पूर्ण होत असतो। आणि भरपूर या ठिकाणी श्रावण मासमध्ये भरपूर काही लोक या ठिकाणी गर्दी असते, भाविक भक्तांची गर्दी असते आणि ते आपली मनोकामना या ठिकाणी भगवान शंकरासमोर मांडत असतात आणि त्यांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होत असतात। माझं नाव महेंद्र दिगंबर गुरव। हे नाटेश्वराचे मंदिर खूप पावन आहे। हे नाटेश्वराचे मंदिर 1146ची स्थापना आहे नाटेश्वराची। इथे स्वयंभू लिंग आहे नाटेश्वराचे। एक राजाने मंदिर बांधलेलं आहे मुलगा प्राप्तीसाठी। हे मंदिर एक तीर्थक्षेत्र नाटेश्वर। हे तीर्थेश्वराला मागे 2 हिरे आहेत सासूसून यांचे। हे सामने आपली गंगा आहे, विहीर आमची गंगा आहे, मागे त्या साईडला अगस्त्य मुनीची समाधी आहे। आणि हे मंदिर खूप पुरातन आहे आणि सासू सुनेची विहीर असल्यामुळे तो दुरून लोक मंदिरात दर्शनाला येतात। महाशिवरात्री निमित्त इथे भंडारा पण हा असतो, भंडारा पण उद्या पण आहे आणि हा महाशिवरात्री निमित्त आज भरपूर गर्दी आहे। गर्दी दुरून येणारी भरपूर आहे आणि दुरून लोक दर्शनासाठी भरपूर येतात इथे। हे पावनभूमी आहे नाटेश्वराची, लासूरची। वर्षभरामध्ये किती वेळा इथं उत्सव उत्सव 12 महिने आमच्या नाटेश्वराचे खूप उत्सव असतो। मानता लग्न वगैरे भरपूर असतात इथे मंदिरात। श्रावण मासमध्ये खूप गर्दी होत असते। श्रावण मास तर महिन्याभर गर्दी असते आमची आणि भरपूर गर्दी असते महिनाभर। महाशिवरात्री निमित्त भाविक किती भरपूर येतात, दुरून भाविक येतात। महाशिवरात्री निमित्त दुरून भाविक येतात आणि महाशिवरात्री निमित्त भंडारा। नाटेश्वर मंदिर हे पुरातन काळापासून आहे। इथं महाशिवलिंग यांची शिवरात्रीला पूजा केली जाते। इथं भाविक इथं दर्शन करायला येतात व महाप्रसादाचा आनंद घ्यायला येतात। हे मंदिर पुरातन काळापासून आहे, म्हणजे की इथं अगस्त्य ऋषी यांचीही समाधी केली गेली आहे आणि इथं भगवान राम आणि सीता यांनीही इथं पद्मपावन केलेलं आहे आणि हे मंदिर खूप जागृत आहे। इथं खूप भाविक इथं दर्शन करायला येतात।